नाही कोण काय नाही करणार. शांत हो शांत हो शांत हो. काय नाही होणार काय नाही होणार. साहेब भाऊ काय झालंय? तुम्ही का पकडून ठेवलंय तिला? एक मिनिट, ही तुझी आई आहे का? होय. अहो चोर आहे ही, चोर. माझ्या मुलीला पळवून नेलं होतं हिने. हो काय डोसक्यावर पडलाय का तुम्ही? उगं काय बी काय बोलताय? माझी आई आहे ती, चोर नाही. आणि तुम्हाला एवढं दिसत नाही तिची परिस्थिती काय आहे? अशी अवस्था आहे म्हणूनच ती तसं वागायला लागली आहे ना. हो मानसिक स्थिती तरी बघा तिची. तू म्हणतेस ही चोर नाहीये, तर मग ह्या बाईनी या बाईचं बाळ का चोरलं? साहेब भाऊ माझी आई थोड्या दिवसापूर्वी एका कमळे! तिला आजार झाला एक ज्यात तिला काहीच आठवण झालंय. माझ्याकडे सगळं रिपोर्ट मी तुम्हाला आणून दाखवू शकतो. काय नाही हो साहेब, तिचीच गँग मेंबर असणारी टोळी असते यांची टोळी. मी तर म्हणते ह्या बाईला कसं आमच्याकडे दिलं तसं हिला बी आमच्याकडे द्या, सरळ करून सोडतो. तुमची माणुसकी मेली आहे का? हो हात उचलला तुम्ही. तुम्ही सगळ्यांनी मारलाय तिला. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? कावगर रस्त्यावर काय दिसला धिंगाणा झाला का जायचं मारामारी करायची? अहो त्या माणसाची काय बाजू आहे, नेमकं झालंय काय प्रकरण हे जाणून तरी घ्या. काय झालंय हे माहिती न करून घेता तुम्ही शिक्षा देणारे कोण आहे? तुम्ही कायदा हातात घेणार आहे, मारामारी करणार आहे? अहो एवढंच होतं, तुम्ही चोर म्हणताय तर द्यायचं होतं पोलिसात डायरेक्ट. हा कशाला पाहिजे मग कायदा न कशाला? तुम्हीच मारामारी करा ना, तुम्हीच बना पोलीस. एका निष्पाप बाईवर हात उचलून तुम्हाला आता समाधान मिळालं असेल नाही का? माणसं नाही जनावर आहात तुम्ही, जनावर. मॅडम तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तुम्ही सगळे कायदा हातात घेऊ नका. आणि हे असं कोणालाही मारहाण करणं आणि कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. चला निघा सगळे. किती लागलंय? आपण घरला गेलो की नाही मी 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 मलमपट्टी करून देतो. हा बरं वाटेल. हे पोरे, मला ना आता खरंच वाटायलंय की ही माणसं ना मला मारायला आलीत, मला आणि माझ्या कमळीला. आणि म्हणूनच ती बाई माझ्या कमळीला उचलून घेऊन नाही गेली. नाही 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 शांत शांत हो शांत. कोणी काय करणार नाही. मी म्हणले की नाही तुमची कमळी गावाकडे आहे, आपण जायचंय ना गावाकडं. मी म्हणले तुम्हाला. शांत शांत हा, काय होणार नाही. शांत व्हा. हे लोक या घरात आहेत, हा माझा प्रॉब्लेम आहे. आता डिसिजन तुला घ्यायचा आहे. एक तर हे लोक या घरात राहतील, नाहीतर मी. ठीक आहे, राहा. तू राहा घरात, घर डोक्यावर घेऊन नाच, मला फरक नाही पडत. आई यांना घराबाहेर काढायचं ना, ठीक आहे. मी नाही राहणार या घरात. आत्ताच्या आत्ता मी यांना घेऊन या घरातून निघून जातो. कमळी चल, कमळी चल. निशिवास थांबा. आजही या घरात मी डिसिजन्स घेते आणि जो डिसिजन मी घेते तोच फायनल असतो. नयनतारा मॅडम, मी हात जोडतो तुमच्या संग. प्लीज माझ्यामुळे हे सगळं होतंय. अजून वाद नको. आम्ही जातो इथनं, आम्ही जातो. कमळी तू कुठेही जाणार नाहीयेस. ऋषी सर अहो. कमळी, या अशा सिच्युएशन मध्ये काकूंना मी तुला कुठेही घेऊन जाऊ देऊ शकत नाही. प्लीज ऐक. मला काही माहिती नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. आणि आता पुढे काही बोलायचं नाही, तुला माझी शपथ आहे. नाही, ऋषीला पुन्हा घरातून बाहेर जाऊ देणं म्हणजे माझी खूप मोठी चूक होईल. ऐका, कमळी आणि तिची आई यांची जोपर्यंत दुसरीकडे कुठे राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत हे आपल्याच घरी राहते. आणि तुला हे पटत नसेल अगं पण आई, तू आज जा. माझे कॉल्स का नाही उचलत आहे? व्हॉट इज हॅपनिंग? तुझं काय? हा एवढं काय बोलायचं त्याच्याशी? आणि मला एक सांग, दुपारी तू गेली होतीस ना तिकडे, मग तेव्हा का नाही भेटलीस त्याला? का नाही भेटली? काय तो नव्हता? मी का नाही भेटणार? काही काय बोलतेस ग? तेच तर टेन्शन आलंय ना मला. तो तिथे नव्हता. मला
मला काय माहिती असं वाटतंय की व्हॉट इफ तो त्या गावच्या आपला भेटायला गेला असेल तर तर मग ही कमळी गेली कुठे? म्हणजे बघ बघ, कॉलेजच्या हॉस्टेलमधनं तिला रेस्ट्रिकेट करण्यात आलं. तिच्याकडे घर नाहीये, जाणार कुठे, राहणार कुठे? मला असं वाटलं होतं की ती म्हातारीकडे येईल आणि गयावया करेल, आजी मला राहायला घर नाहीये वगैरे वगैरे. इथे पण आली नाही. आणि मुंबईत तिचं दुसरं कुणीही राहत नाही. ती फक्त ऋषीलाच ओळखते, म्हणजे जाऊन जाऊन ती फक्त ऋषीचकडे जाऊ शकते. सिरियसली किराणी आजी? हा, तुला इतकी काळजी आहे तिची, इतकी केअर आहे, माझा शोध तिला. असेल कुठल्या तरी रस्त्यावर. तसं पण तुला माहितीये ना कशी आहे ती बेगर. तिला ना राहण्याची सवयच आहे. मूर्ख मुली, जरा गप्प बसशील का? हा, काय तोंडाला येईल ते बोलत सुटते नसतील. तुला काय वाटतं मला तिची फार काळजी आहे म्हणून मी बोलते? ऑफकोर्स. म्हणून मी कळलं, तोंडाला एकदम कुलूप लाव. मला हे म्हणायचंय की ज्या वेळेस आपण नयनताराकडे गेलो होतो आणि त्यावेळेस मी तिला एक प्रश्न विचारला होता, काय ग कमळी कुठे आहे म्हणून, तेव्हा तिने चटकन उत्तर दिलं नाही. ती थोडीशी गडबडली आणि मग थोडीशी सारवासारव करून काय म्हणाली, तिचा आणि तिच्या या घराचा काय संबंध आहे? मला काहीतरी गडबड वाटते.